पुणे मुंबईसह राज्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आज ठाण्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलश दर्शन कार्यक्रमात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनी संवाद साधत गळाभेट घेतली। त्यामुळे लवकरच दोन पक्ष एकत्र येतील असा कयास कार्यकर्ते बांधू लागलेत। एकमेकांकडे न पाहता निघून जाणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नजीब मुल्ला हे अजित पवार यांच्या अस्थिकलश दर्शनाच्या निमित्तानं एकत्र आले। दोघांनीही दादांबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला। राष्ट्रवादी पक्षाचे 2000% विलिनीकरण होणार होतं, परंतु त्याबाबत मी काहीही बोलणार नाही। भविष्यात दोन राष्ट्रवादी एकत्र होण्याबाबतचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होईल किंवा नाही होणार याबाबत देखील भाष्य करण्यास आमदार आव्हाड यांनी नकार दिला। अजित पवार यांच्यासारखा तात्काळ निर्णय घेणारा नेता 40 वर्षात पाहिला नाही। त्यांची प्रशासनावर मजबूत पकड होती। त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणार नाही। त्यांच्या जाण्यानं राज्याचं मोठं नुकसान झाल्याचंही आमदार आव्हाड यांनी सांगितलं। खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा। मला काय माहिती आहे हे मी बोलणं हे मला माझ्या स्वभावात बसत नाही। विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे। आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला योग्य वाटतं।